मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, देशाच्या आर्थिक घडामोडीचे केंद्र. इथे काय नाहीये? फिल्म सिटी, शेअर बाजार, मंत्रालय, ताज, समुद्र, गेटवे ऑफ इंडिया, मोठमोठे हॉस्पिटल. इथे असलेल्या स्ट्रीट फूड, फॅशन हब, काय नाही या मुंबईमध्ये. रोज कितीतरी लोक मुंबईमध्ये येतात आपले निरनिराळे स्वप्न घेऊन. कोणी कामाच्या शोधात, कोणी स्वप्नांच्या शोधात, कोणी गरज म्हणून तर कोणी गंमत म्हणून. इथे असलेले प्रसिद्ध सिद्धिविनायकाचे मंदिर, माउंट मेरी चर्च, मरीन ड्राईव्ह, क्वीन नेकलेस अशी कितीतरी प्रसिद्ध ठिकाणे आहेत. लोक उगाच जीवाची मुंबई करायची म्हणत नाहीत. कितीतरी ठिकाणांना प्रवासी भेट देतात. पण मुंबईतील खरे जीवन समजण्यासाठी एक मोठे ठिकाण आहे. तिथला मासळी बाजार खूप प्रसिद्ध आहे. त्याला भाऊचा धक्का असे म्हणतात. भाऊचा धक्का येथे पहाटे असंख्य मच्छीमार आपली मासळी घेऊन विकण्यासाठी सुसज्ज असतात. अनेक जहाजे नांगरून पडलेले असतात. येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांचे भोंगे वाजत असतात. मुंबईची ही पण एक बाजू आहे जिथे खूप श्रमजीवी लोक आहेत. भाऊचा धक्का हे बंदर मुंबईच्या पूर्वेकडील समुद्र किनाऱ्यावर असलेला घाट आहे. या बंदरावर रोज अनेक जहाज येतात. त्यात माल भरला जातो, उतरवला जातो. अनेक प्रवासी जहाजाने प्रवास करतात. बॉलिवूड मधील सिनेमांचे चित्रीकरण येथे केले जाते. जुन्या मुंबईचे चित्रण हा भाऊचा धक्का अगदी नैसर्गिकरित्या करतो. हा भाग भाऊचा धक्का म्हणून ओळखला जातो. आता कोणी बांधला हा भाऊचा धक्का? मुंबईच्या उभारणीत खूप मोठी मोठी दिग्गज नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे लक्ष्मण हरिश्चंद्र अजिंक्य उर्फ भाऊ रसूल. आता हे लक्ष्मण अजिंक्य आहेत तरी कोण आणि त्यांचा भाऊच्या धक्क्याशी काय संबंध, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी सतीश राठोड, महाराष्ट्र पब्लिक टाइम्स मध्ये आपले स्वागत करतो. रायगड जिल्ह्यातील उरण मधल्या करंजा या गावात 1788 साली लक्ष्मण अजिंक्य यांचा जन्म झाला. 1801 साली त्यांचे कुटुंब गावातून मुंबईत आले. पण काही दिवसात लक्ष्मणजींच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी लक्ष्मण यांच्यावर पडली. लक्ष्मण हे हुशार आणि मेहनती होते. त्यामुळे त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या गन कॅरेज कंपनीत नोकरी लागली. एकदा कॅरेज कंपनीत एका माणसाने चोरी केली. त्याला फटक्यांची शिक्षा सुनावण्यात आली. एका गरीब माणसाला क्षुल्लक चोरीसाठी सर्वांसमोर फटके खावे लागणार या विचाराने लक्ष्मण अस्वस्थ झाले. लक्ष्मण यांनी तोफखाना विभागातील वरिष्ठ कॅप्टन रसेल यांच्याकडे त्या माणसाला माफ करावे अशी क्षमायाचना केली. रसेल यांनी त्या माणसाची शिक्षा माफ केली. त्यामुळे रसेल यांच्या मनात लक्ष्मण यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. अनेक कामगारांच्या मदतीला लक्ष्मण धावून जायचे. त्यामुळे सर्वजण त्यांना आदराने भाऊ म्हणू लागले. युद्ध साहित्य व यंत्र बनवणाऱ्या या ब्रिटिश कंपनीमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर खूप विश्वासार्हता मिळवली. मालक आणि कामगार दोघेही त्यांना मानत आणि त्यामुळे कामगारांनी त्यांना दिलेले भाऊ हेच नाव पुढे कायम झाले. कॅप्टन रसेलची त्यांच्यावर विशेष मर्जी होती, म्हणून त्यांना भाऊ रसूल असेही म्हटले जायचे. भाऊ अतिशय कष्टाळू होते. त्यावेळी मुंबई आता इतकी सुधारली नव्हती. माहीम, वरळी, माटुंगा, परळ, माझगाव, धाकटा कुलाबा आणि मोठा कुलाबा या 7 बेटावरून लोक नोकरीसाठी गन कॅरेज कंपनीत यायचे. लांबच्या अंतरामुळे त्यांचे जेवणाचे हाल होत असत. त्यावर उपाय म्हणून कंपनी प्रशासनाच्या मदतीने कामगारांसाठी उपाहारगृह सुरू केले. माफक दरात कामगारांना दुपारचे जेवण द्यायला भाऊंनी सुरुवात केली. अतिशय कष्टाळू आणि कल्पक असलेल्या भाऊंनी नोकरीत बढती आणि इतर व्यवसायात यश मिळवलं. मुंबईत वाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जमा होणारा कचरा हा प्रश्न होताच. त्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे आणि विल्हेवाट लावायची जबाबदारी भाऊंनी घेतली. सरकारकडून त्या कामाचा ठेका मिळवला आणि कंपनीमधील नोकरी सोडून दिली. आता भाऊंना आकाश मोकळं होतं. शहरातील डबकी, सांडपाण्याच्या खोलगट भागावर भराव टाकून ते बुजवण्याचा ठेका त्यांनी मिळवला. पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आलं की मुंबई बंदरावर उतरताना प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. मुंबई हे नैसर्गिक बंदर असले तरी तेथे समुद्र मार्गे होणारी वाहतूक ही मचवे, गलबते यांच्या मदतीने होत असत. प्रवासी आगबोटी समुद्रात दूरवर उभ्या केल्या जात आणि मग प्रवाशांना मचव्यातून किंवा गलबतातून किनाऱ्यावर आणले जाई. यात खूप अडचणी आहेत. मग माल वाहतुकीसाठी असं धक्का उभारणं किती गरजेचं आहे हे भाऊंनी ब्रिटिशांना पटवून दिलं. पण त्यावेळी ब्रिटिश सरकारकडे त्या अवाढव्य कामाला लागणारा पुरेसा पैसा नव्हता. म्हणून मालकी हक्काने बांधकाम करण्यासाठी निविदा मागवल्या गेल्या. भाऊंनी देखील त्यासाठी अर्ज केला. भाऊंच्या अर्जाला काही अटींवर मंजुरी देण्यात आली आणि त्यांच्याकडून बंदर बांधण्याचा आराखडा मागवण्यात आला.
भाऊने अभ्यासपूर्ण आराखडा तयार केला, समुद्राच्या भरती ओटी आणि एकूणच पर्यावरणाचा अभ्यास केला होता. मातीचा भराव टिकणार नाही म्हणून कचऱ्याचा भराव टाकण्याची भाऊंची संकल्पना होती. पाण्याने ओला झाल्यावर कचऱ्याचा लगदा बनतो हे भाऊंना माहीत होते. कचरा विल्हेवाटीचे कंत्राट भाऊंकडे यापूर्वीपासूनच होते, त्यामुळे त्यांनी कचऱ्याचा भराव समुद्रात टाकला. पण एकूणच इंग्रजांनी लीज करारात वारंवार बदल केल्याने भाऊंच्या अडचणीत वाढ होऊ लागली. पण या कठीण परिस्थितीत भाऊंच्या अडचणी जाणून तत्कालीन गव्हर्नर रॉबर्ट ग्रँट यांनी 6% चक्रवाढ व्याजाने 1.5 लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. त्यामुळे त्यांच्या कामाला गती आली. कर्जाचे ओझे घेऊन भाऊंनी 4 वर्षात बंदराचे काम पूर्ण केले. बंदरावर येणाऱ्या जाणाऱ्या मालासाठी सुसज्ज वखार उभारले. अत्यंत काटेकोर व्यवस्थापन करून सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी गटारे, मालवाहतुकीसाठी रस्ते, सुरक्षित तटबंदी, शेड्स हे खूप बारकाईने भाऊंनी केले. याचा परिणाम म्हणजे हे बंदर भाऊंना 50 वर्ष मक्त्याने ब्रिटिश सरकारने दिले. भाऊंनी त्या काळचे गव्हर्नर कर्नाक यांचे नाव त्या बंदराला द्यावे अशी विनंती केली. ते दिले गेले. पण आजही ते बंदर भाऊचा धक्का म्हणूनच ओळखले जाते. तात्पर्य काय आहे तर कोणतेही काम निष्ठेने, परिश्रमपूर्वक, कल्पकतेने केले तर ते कायमस्वरूपी जनमानसावर कोरले जाते. याचे हे उत्तम उदाहरण आहे. आज भाऊ आपल्यात नाहीत, पण त्या धक्क्याच्या नावाने ते अमर झाले आहेत. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.